पहिली बातमी आहे ती माऊलींच्या संदर्भातली। माऊलींची पालखी जेजुरीहून वाल्हे मुक्कामी पोहोचली आहे। पुण्याहून सतत पालखी सोहळ्यातील भाविकांची संख्या आता वाढतीये असं आपल्याला जाणवतंय। वारीमध्ये आता जवळपास 10 लाख वारकरी सहभागी झालेले आहेत। उद्या पालखी सोहळ्यातला अतिशय महत्त्वाचा म्हणजे नीरा स्नानाचा सोहळा संपन्न होईल। प्रशांत सागवेकर आमचे सहकारी आणि प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रामकृष्ण हरी माऊली। माऊली रामकृष्ण हरी। अगदी बोला, काय परिस्थिती आहे आजूबाजूला? काल एक अपघात झाला, त्या अपघाताच्या नंतर वारकऱ्यांच्या मनात दुःख नक्की असेल, पण कर्तव्य महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी। नक्कीच प्रसाद सर, कालची घटना ही अतिशय दुःखद घटना होती। अशा पद्धतीची घटना वारीमध्ये घडू नये ही भावना प्रत्येक वारकरी या ठिकाणी बोलतायत। मात्र थोडीशी काळजी वारकऱ्यांनी स्वतः घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। समाज वाढतोय। आज जसं तुम्ही आता म्हणालात, जवळजवळ 10 लाखांच्या वर भाविक आता या वारीमध्ये सहभागी आहेत। पुण्यापासूनचा जर आपण या टप्प्याचा विचार केला तर भाविकांची संख्या, दिंड्यांची संख्या, वारकऱ्यांची संख्या वाढतीये। त्याच पद्धतीनं ज्या वारी मार्गावरून वारी पुढे पुढे सरकतीये त्या ठिकाणाहून जे स्थानिक आहेत, परिसरातली नागरिक आहेत, ते सुद्धा अतिशय उत्साहानं, आनंदानं या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत। त्यामुळे थोडीशी काळजी सगळ्यांनीच आपापली घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रशासन त्यांच्या पद्धतीनं काम करत आहे। बिलकुल प्रशांत सागवेकर, आपल्या आसपास वारकरी आहेत, शेतीची कामं खोळंबलेली आहेत, पाऊस दूर चाललाय, काय सांगणार आहेत विठ्ठलाला ते सगळेजण? नक्कीच आत्ता माझ्यासोबत तळेगाव दाभाडे या ठिकाणाहून आलेली ही कोल्हाटी डोंबारी समाजाची दिंडी आहे, जे गेले अनेक वर्षांपासून या वारीमध्ये चालतात। तुम्ही किती वर्षांपासून वारीमध्ये चालताय? आता म्हणजे आता पाऊस लांबणीवर पडलाय, त्यामुळे तुमची कामं खोळंबली असतील शेतीची। पावसाचा शेतीवरती काय परिणाम झालाय का? आता चालूमध्ये रामकृष्ण हरी, माझं नाव सोमनाथ द्वारकानाथ जावळेकर, राहणार तळेगाव दाभाडे। गेल्या वारीच्या अगोदर जे पाऊस पडत होता आणि त्या दरम्यान आळंदी या ठिकाणी पूर आला होता आणि त्या पूर आपली दुसऱ्या दिवशी माऊलींनी वाट खुल्ली करून दिली आणि त्या माऊलींची पालखी निघाली आणि त्यानंतर वारकरी पावसाची वाट पाहत आहेत, कारण खूप ऊन लागते आणि त्या उन्हामुळे चालणाऱ्या वारकऱ्यांना खूप त्रास होतोय, कारण खूप गरम होतंय, पायाला चटके बसत आहेत। तर माऊलीचरणी प्रार्थना करतो की पाऊस आला तर वारकऱ्यांना तेवढं सुख आणि गारवा वाटेल। नक्कीच तळेगाव दाभाडेची ही प्रसाद सर दिंडी आहे आणि जवळजवळ 150-200 लोक या संपूर्ण दिंडीमध्ये सहभागी आहेत। खूप खूप आभार, धन्यवाद। आपण वेळोवेळी याच वार्तांकनाच्या निमित्तानं भेटत राहू।